देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। शेतकऱ्यांना आज मिळणार 4000 रुपये। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे आता शेतकऱ्यांना पैसे हे आता प्रधानमंत्रीकडून शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सोडण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही पाहू शकता नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे आता हे हप्ते दोन्ही मिळून 4000 रुपये बँकेत शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आता जमा होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी सन्मान निधी मागील हप्ते म्हणजे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मागील हप्ते जर या ठिकाणी जर मिळाले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मागील हप्ते सुद्धा कसे मिळवायचे हे सुद्धा व्हिडिओमध्ये आता सविस्तरपणे सांगण्यात या ठिकाणी आले आहेत। तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आता या वेबसाईटवरून तुम्हाला कसं तुमचं नाव चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलं आहे। या ठिकाणी पाहू शकता पीएम किसानसाठी तुमचे हप्ते येण्यासाठी आज उशीर जर झाला तर यावरती तुम्हाला कॉल सुद्धा करून त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता की पीएम किसान हप्ता आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी उशीर का झाला हे सुद्धा तुम्ही विचारू शकता। बघा पीएम किसान सन्मान निधी 20वी किस्त तिथी घोषित आज के दिन 2000 रुपये पीएम चे तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता जमा होणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही पाहू शकता इस लिस्ट में नाम हो तो मिलेंगे 4000 रुपये म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सर्व जी काय तुम्हाला ही दिसत्या ही सर्व लिस्ट आता या ठिकाणी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ही लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसत असलेली ही लिस्ट या ठिकाणी लावण्यात आल्या। इस स्पष्टपणे सांगितले की इस लिस्ट में नाम हो तो 4000 मिलेगा म्हणजे तुमचं लिस्ट मध्ये नाव असेल तरच तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहे। ती लिस्ट सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे अगदी 2 मिनिटे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही पाहू शकता बातम्या सुद्धा येऊ लागल्या आहेत। ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी आली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा 4000 रुपये नमो शेतकरी व पीएम किसान याच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे 4000 रुपये या ठिकाणी आज जमा होणार आहेत। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्या ठिकाणी काही बँका आहेत सरकारी बँका काही खाजगी बँका यामध्ये हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक पीएम किसान योजना नॉट वर्किंग म्हणजे काही जणांना हे पैसे मिळणार नाहीत। बॅड न्यूज आल्या बघा बॅड न्यूज पीएम किसान बद्दल आली आहे। नया आवेदन बंद काही जणांना हे पैसे या ठिकाणी यायला तयार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे पैसे यायला उशीर झालाय त्यामुळे काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता बॅड न्यूज सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आलेली आहे म्हणजेच अनेक शेतकऱ्यांना हप्ता हा मिळणार सुद्धा नाही आहे। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना रुकी हुई किस्त सिर्फ इन किसानों को मिल्या म्हणजे मागचे हप्ते सुद्धा तुम्हाला कसे मिळणार आहेत आणि ते कसे मिळवायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत हे सुद्धा लगेच तुम्हाला आता या ठिकाणी आता समजणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते या ठिकाणी जाहीर झालेत। तुम्हाला 4000 रुपये आज या ठिकाणी आता हे राज्य सरकार म्हणजेच आता बघा शिंदे साहेब आणि केंद्र सरकार म्हणजेच आता नरेंद्र मोदी या दोघांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आता 2000 हे राज्य सरकारचे आणि 2000 रुपये त्या ठिकाणी केंद्र सरकारचे दोन्ही मिळून 4000 रुपये टोटल आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आज जमा होणार आहेत। त्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता आता काय सांगितले इतर लिस्ट लावण्यात आल्या इथे तुम्ही पाहू शकता सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। आता इथे बघा ही लिस्ट आहे या लिस्ट मध्ये फॉर्म म्हणजे पीएम किसानचे फॉर्म जर तुमचं रिजेक्ट झाला असेल 20वी किस्त त्यामुळे अनेकांची अडकल्या मग काय झाले आता स्पष्टपणे सांगितले इन किसान को पैसा नहीं मिलेगा चेक करे म्हणजे काय काय शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आता पैसे हे अडकले आहेत त्यामुळे तुम्ही चेक करायचं की कसं चेक करायचं जेणेकरून तुम्हाला आता पीएम किसानचे पैसे लगेच खात्यावरती तुम्हाला येतील। बघू शकता 2000 रुपये आने वाला है चेक करे म्हणजे आता तुम्हाला हे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये त्या ठिकाणी येणार आहेत।
कसं तुम्हाला चेक करायचं या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला समजावून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तुम्ही पाहू शकता PM किसान सन्मान निधी ही वेबसाईट आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता हप्ता आज कोणाकोणाला मिळणार आहे हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे। बघा, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना त्या ठिकाणी PM किसान KYC लिस्ट इन सभी को मिलेगा, म्हणजेच या ठिकाणी सांगण्यात आले बँकांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सांगण्यात आल्या। याच शेतकऱ्यांना आता PMचे आणि नमोचे दोन्ही मिळून तुम्हाला त्या ठिकाणी 4000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज पूर्णपणे संपल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना नमोचे व PMचे पैसे मिळण्यास आता या ठिकाणी आज सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। 14 जिल्हे आहेत बघा, महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचे वितरण या ठिकाणी आता सुरू करण्यात येणार आहे। बघू शकता 14 जिल्ह्यामध्ये आता हे वितरण सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हे 4000 रुपये आता वितरण होणार आहेत। नमोचा 7वा हप्ता आणि PMचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज याच जिल्ह्यामध्ये 14 त्या ठिकाणी वितरण सुरू झालं आहे। आता तुम्ही पाहू शकता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आता हे 4000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता जमा होणार आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना हे 4000 रुपये मिळालेले नव्हते, परंतु आता शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात झाल्या। बघा, काही त्या ठिकाणी तांत्रिक अडचण आली होती आणि त्यामुळेच तुम्हाला हप्ता येण्यासाठी उशीर झाला असं स्पष्टपणे या ठिकाणी आता सांगितलंय, परंतु आता शेतकऱ्यांना पैसे हे मिळण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली, त्याचं कारण म्हणजे काही बँकांचा आणि सरकारी कामामध्ये अडचणी होत्या असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तांत्रिक अडचणीमुळे आता शेतकऱ्यांना खूपच जास्त प्रतीक्षा करावी लागली, म्हणजेच तुम्हाला तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला वाट बघावी लागली। अखेर आधार कार्डला बँक खातं लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 शेतकऱ्यांना या ठिकाणी आज मिळणार आहेत। बघा, तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये आधार कार्डला त्या ठिकाणी बँक खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला आज हप्ते मिळणार आहेत। आता बघा, कोणत्या बँकेमध्ये सोडण्यात आलेत ती यादी सुद्धा तुम्हाला पुढे आता सांगण्यात आले आहे। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत, म्हणजे याची यादी देखील प्रशासनाकडून आता जाहीर करण्यात आल्या। बघा, आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत याची आता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या असं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही जर PM किसानचे आणि नमो शेतकरीचे दोन्ही मिळून जर 4000 रुपये येण्याची जर वाट या ठिकाणी जर आतुरतेने बघत असाल तर आता नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आले। बघा, कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता लिस्ट सांगण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये पैसे अडकतात असं सरकार म्हणलंय, त्या कारणाने काही ठराविकच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा, काही ठराविकच बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत, त्यामुळे याची लिस्ट देखील आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची लिस्ट देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। त्या बँकांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या बँका पहिल्यांदा आपण पाहूया आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट आपण या ठिकाणी परत पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे आज येणार का, नेमकं कोणत्या जिल्ह्यात येणार, सविस्तर तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कोणकोणत्या बँका सरकारच्या माध्यमातून या लिस्टमध्ये आता घेण्यात आलेत तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। काही बँका यामध्ये आता सरकारी असणार आहेत। बघा, सरकारी बँका यामध्ये आता पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेत। कोणत्या सरकारी बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत आणि कोणत्या सरकारी बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत याची यादी तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। काही खाजगी सुद्धा बँके आहेत बरं का,
त्यामुळे बँकांची लिस्ट पहिल्यांदा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बँकांची लिस्ट आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहून घेऊया आणि लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये जे जिल्हे आहेत म्हणजे 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या त्या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत त्याची यादी सुद्धा आता आली आहे। मग त्या जिल्ह्यामध्ये तुमचे नाव आहे का तुम्ही लगेच या ठिकाणी आता पाहायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपके बैंक खाते में 4000 रुपये लाभार्थी सूची, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4000 रुपये शेतकऱ्यांनाही जमा झाल्याचा पेमेंट ऑफ 4000 रुपये या ठिकाणी लिस्ट आहे बघा। आता तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही लिस्ट जी आहे तर या लिस्टमध्ये आता हे ज्यांचे नाव आहे म्हणजेच आता ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे तर त्यांना इथे पाहू शकता डीबीटी, पीएम इंडिया, पीएम किसान, गव्हर्नमेंट आधार म्हणजे आधार लिंक असलेल्या खात्या म्हणजे पेमेंट ऑफ त्या ठिकाणी 4000 रुपये क्रेडिटेड युअर बँक अकाउंट नंबर म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पैसे आता जमा होत आहेत आणि ते पण इथे पाहू शकता 4000 रुपये या ठिकाणी जमा आता होणार आहेत। तर या ठिकाणी लिस्ट आल्या। मग या लिस्टमध्ये काय काय आहे तर या लिस्टमध्ये काही बँका आहेत आणि काही जिल्हे आहेत, 14 जिल्हे आहेत आणि काही सरकारी बँका आणि काही खाजगी बँका आहेत त्याची लिस्ट आता सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। ती लिस्ट तुम्हाला लगेच या ठिकाणी आता सांगतो बघा। इथे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या बँकेमध्ये पैसे आता जमा होलेत म्हणजे तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे आज जमा होणार आहेत। कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते बँके आहेत तुम्ही बघायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता ॲक्सिस बँक, आता तुम्ही बँका बघायचं आहे, तुमची बँक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अन्यथा नाही मिळणार आहेत। सरकारने बघा लिस्ट दिल्या ॲक्सिस बँक बघा, ॲक्सिस बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आनंदाची गोष्ट आहे। त्यानंतर सिटी युनियन बँक, त्यानंतर धनलक्ष्मी बँक, त्यानंतर ICICI बँक बघा, लक्ष देऊन बघायचं तुमची बँक आहे का। ICICI बँक बघा, आता या ठिकाणी ICICI बँकेत काय सांगितलंय की तुमचं जर आधार कार्डला जर बँक खातं जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा। IDBI बँक, त्यानंतर IDFC फर्स्ट बँक, इन्सलंट बँक, कर्नाटका बँक बघा, तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे हे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। लक्ष देऊन बघायचं तुमची बँक आहे का। या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक, कोटक महिंद्रा बँकेत तुमचं जर या ठिकाणी खातं असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत बघा। कॅथोलिक सिरियन बँक, त्यानंतर फेडरल बँक या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत। त्यानंतर HDFC बँकेत खाते असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। कैसरो येस बँक, लक्ष्मी विलास बँक आणि येस बँक यामध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। ह्या झाल्या खाजगी बँका। आता सरकारी बँकांची लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। पाहू शकता पहिलीच बँक आहे बँक ऑफ बडोदा बघा। या बँक ऑफ बडोदामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय तर त्यांना या ठिकाणी आता PMचे आणि नमोचे या ठिकाणी 2000 अधिक 2000 या ठिकाणी 4000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर कॅनरा बँक बघा, आता बँका पाहत आहोत त्या बँका पाहिल्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पुढे पाहणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा पुढे या ठिकाणी असणार आहे का लक्ष देऊन बघा। त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, पंजाब अँड सिंध बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला हे पैसे येणार आहेत। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया बघा, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होत आहेत। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय तर त्यांना हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आले आहेत। आता बघा त्यानंतर पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय त्यांना हे पैसे आता या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर आली सगळ्यात मोठी बँक, यामध्ये जवळपास 90% शेतकऱ्यांनी खातं खोललंय ती म्हणजे तुम्ही पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया, याला आपण SBI म्हणू शकतो। तर यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे
पंजाब नॅशनल बँक. बघा पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुद्धा आता हे पैसे शेतकऱ्यांना जमा होऊ लागलेत. त्यानंतर बघा बँक ऑफ महाराष्ट्र. आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50% वरती शेतकऱ्यांनी बँकेचं खातं खोललंय. तुम्ही जर खातं उघडलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक. बघा इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सुद्धा हे पैसे येणार आहेत. पुढे तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या, त्यामुळे व्हिडिओ अगदी 2 मिनिटे बघा. त्यानंतर युको बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यानंतर इंडियन बँकेमध्ये. आता या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्रातील जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. तर बघा या ठिकाणी पहिला जिल्हा या ठिकाणी घेण्यात आला आहे, तो म्हणजे बीड जिल्हा. बघा जर बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हा हप्ता त्या ठिकाणी 4000 रुपये आता येणार आहेत, कारण बीड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी घेण्यात आलंय. त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्हा. बघा नांदेड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी सोडण्यात येतोय. त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे 3 नंबरचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 4000 रुपये आता येणार आहेत. तर बघा 3 नंबरचा हा जिल्हा झाला. त्यानंतरचा 4था जिल्हा कोणता सांगितलाय बघा. या ठिकाणी वाशिम जिल्ह्याची निवड करण्यात आल्या 4 नंबर. बघा 4 नंबरचा जिल्हा आहे वाशिम. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा. 14 जिल्हे आहेत. 4था नंबरचा जिल्हा वाशिम जिल्हा. त्यानंतर बघा 5वा नंबरचा जिल्हा हिंगोली जिल्हा. बघा हिंगोली जिल्ह्याची निवड आता करण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता PM चे 2000 आणि नमोचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलंय जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आता पैसे हे जमा होत आहेत. त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा वर्धा जिल्हा. तुम्ही जर वर्धा जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला आता PM चे नमोचे 4000 रुपये जमा होऊन आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे त्याच्या लगतचाच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होऊन आहेत. त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा आपण घेतोय तो म्हणजे बघा या ठिकाणी आता सांगितलंय परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होत आहेत. त्याच्या लगतचा जिल्हा आहे तो म्हणजे आता पुढचा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमरावती जिल्हा आहे. या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. चंद्रपूर जिल्हा आहे. गोंदिया आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. त्या ठिकाणी नाशिक जिल्हा. या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे हे शेतकऱ्यांना जमा होणार आहेत. तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. लवकरच तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 4000 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत. त्या ठिकाणी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 2000, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये आता जमा होणार आहेत. आता यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, कारण तुम्हाला सुद्धा अगदी काही थोड्या दिवसामध्ये पैसे सर्वांना जमा होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जे जिल्हे जमा होतात तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून जे घोषित केलेत महाराष्ट्र सरकारने त्यांच्यामध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे बिंदास्त राहायचं आहे. आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्ड लिंक जर केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता कार्ड काढायचं आहे. कुठलं कार्ड? किसान कार्ड. म्हणजेच त्या ठिकाणी किसान कार्ड जर तुम्ही काढलं असेल तर लवकरच तुम्हाला हे हप्ते या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहेत. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे तयारी आता सुरू केलेली आहे. त्यामुळे येत्या थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी शेतकऱ्यांना आता जमा होणार आहेत. त्यामुळे बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला लवकरच दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.